की कुठलाही पदार्थ बिघडला ना तर लागली घाबरून जाऊ नये, त्याच्यात काहीतरी घालायचं. इतकं सोपं आहे. रोज नवीन नवीन साड्या नेसायच्या, इकडचे तिकडचे पदार्थ बघायचे, फटाफट करायचे आणि की झाला स्वयंपाक. आणि म्हणूनच आईच्या हातचं पदार्थ हा आपल्याकडे अजरामर होतो. त्यावेळेला मला काही स्वयंपाक वगैरे करता येत नव्हता. मी फक्त आयुष्यात एकदा लिंबाचं सरबत आणि वांग्याची भाजी बस हे 2च गोष्टी करून आणि त्याच्यामध्ये नाविन्य करण्याची एक बायकांना सवय लागली होती. तुझं हे पुस्तक वाचणार कोण? कारण युट्यूबला एकदा क्लिक वांग्याची भाजी केली की 100 वांग्याच्या भाज्या येतात. कुठलाही म्हणजे आता तुम्ही युट्यूब चॅनल घ्या, एखादा व्यवसाय घ्या किंवा अगदी रोजचा स्वयंपाक जरी घेतला किंवा काही घेतलं तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे. नमस्कार. आम ते खास या मालिकेत आज आपल्याकडे अत्यंत विशेष अतिथी आलेले आहेत. खरं तर आपलं चॅनल हे ॲस्ट्रोलॉजीला वाहिलेलं ज्योतिषशास्त्राचं चॅनल ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलवर सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासक आपल्याकडे आहेत. परंतु तरीसुद्धा आपण विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, दिग्गज व्यक्ती यांना आमंत्रित करीत आहोत. अशाच आज आपल्याकडे एक विशेष दिग्गज व्यक्ती आलेल्या आहेत. अनुराधाताई तांबोळकर. ताई, तुमचं आमच्या या ज्योतिष चॅनलवर मनपूर्वक स्वागत. तुम्ही खरं तर सहज मला भेटल्या आणि असं वाटलं की हो, आपण ताईशी खूप गप्पा करायला पाहिजे. आणि तुमच्याजवळ एवढं ज्ञान आहे की ते ज्ञान आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचणं हा माझा हेतू आहेच. आणि त्याशिवाय अजून एक बाब असते की एखादी व्यक्ती जेव्हा विशेष घडते तेव्हा त्या व्यक्तीच्या पत्रिकेत सुद्धा विशेष योग असतात. आणि तुमचं आयुष्य मला ऐकायला आवडेल की आज तुम्ही कसं होतं ना की जेव्हा तुम्ही तरुण होत्या तेव्हा मोबाईल नव्हते, पेजर नव्हते. मला वाटतं तुम्ही 60च्या आसपास पोहोचल्यावर कधीतरी मोबाईल आले असावे. हो हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला सुद्धा आज जड जातं की माझ्या आयुष्यात 40ला मला मोबाईल पाहायला मिळाला तरी मी त्याच्याशी मॅच करताना मला त्रास होतो. ताईंच्या आयुष्यात 60ला पहिल्यांदा मोबाईल आला आणि तरीसुद्धा ताईंनी सगळी टेक्नॉलॉजी आत्मसात केली. टेक्नॉलॉजीशी सहकार्य जुळवत आणि अजून विशेष भाग की स्वयंपाकघर की जे प्रत्येक महिलेला जन्मतः माहिती असतं, अशा स्वयंपाकघरात तुम्ही कार्य सुरू केलं. त्यामुळे तुमचं खूप विशेष कौतुक वाटतं आणि तुमचं बोलणं मला मनाला भावतं. त्यामुळे मला आता असं वाटतं मी कमी बोलावं आणि तुम्हाला जास्त बोलू द्यावं. तर तुम्ही तुमचा थोडासा ओळख, कारण मी ओळख करून देणं ही कृत्रिम होते. तुम्ही स्वतःची ओळख, स्वतःच्या प्रवासाची सुरुवात असं काही सांगाल? आमच्या दर्शकांना आवडेल ते. अगदी जरूर. प्रथम सगळ्यांना नमस्कार. मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलवर तुम्ही हा आवाज ऐकला असेलच, पण आज ज्योतिताईंनी मला इथे बोलवलं आणि खरंच ह्या वेगळ्या माहोलमध्ये मला खरंच म्हणजे मनापासून आनंद झाला की हा वेगळा माहोल आहे. आमच्या स्वयंपाकघरामध्ये आमचं नेहमी तिखट, हळद ह्याच्याशी म्हणजे जास्त संबंध असतो, परंतु इथे ग्रहतारे सगळे असे आजूबाजूला आहेत असं मला वाटतंय. आणि मी छान अशी मस्त आकाशात अशी छानपैकी आहे असं मला वाटतं. आणि खरोखर अतिशय छान. आणि तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानते. आता तुम्ही मगा म्हणालात की मोबाईलबद्दल, पण खरं सांगू का ताई की मोबाईलची मला अगदी पहिल्यापासून खूप भीती वाटत होती. बरं. कारण असं वाटायचं की तो घेतला की त्याचं बिल खूप येतं, अमुक होतं डमुक होतं. त्यामुळे मी त्या मोबाईलच्या भानगडीत पडत नव्हते. पण ज्यावेळेला मी यूट्यूब चॅनल सुरू करायचं म्हटलं त्यावेळेला स्मार्टफोन मला माझ्या म्हणजे मुलांनी दिला. आणि त्यावेळेला म्हणजे खरं म्हणजे मोबाईल वापरण्यात की मी स्मार्ट तर अजिबातच नव्हते. पण तो मोबाईल घेतला, मग त्याची अशी तशी बटणं दाबत दाबत मी एकदाची मोबाईल थोडीशी शिकले आणि मग सगळ्यांना प्रश्न उत्तर करत करत माझं पुढची जी काही हे होती ती सुरू झाली. असं माझा पुढचा प्रश्नच हा होता की तुम्ही यूट्यूब चॅनलकडे कसे वळला? हां, यूट्यूब चॅनलकडे सुद्धा आपण काय म्हणतो की आपण एका रस्त्याने चाललो होतो आणि काहीतरी मध्ये येतं आणि ॲक्सिडेंट होतो आणि आपण म्हणजे काहीतरी होतं आणि आपण डावीकडे उजवीकडे वळतो. तेच झालं. काय होतं की 1985 सालापासून मी एक पुस्तक लिहायला घेतलं होतं. म्हणजे पदार्थ असे गोळा करत होते आणि जवळजवळ मी बरेच पदार्थ गोळा केले. ते 2,500-3,000 हजाराच्या वरती 5-6 हजार झाले. आणि मग असं वाटलं की आपण लिहिलंय पाहिजे म्हणून मी लिहायला घेतले. मग लिहायला घेतल्यानंतर एक आनंद होता की नाही, अरे वा, आपण काय पुस्तक, म्हणजे असं उगीच वाटत होतं की मी आता लेखिका झाले, खूप मोठी पुस्तक लिहिणारे वगैरे वगैरे. आनंदात होते. छानपैकी प्रकाशन झालं. आपले शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर विजय भटकरजी आलेले होते त्यावेळेला आणि खूप छान प्रकाशन झालं. मी खूप आनंदात होते. आणि त्यावेळेला माझी एक मैत्रीण दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला की अनुराधा, तू इतकं छान प्रकाशन केलं, तुझं पुस्तक छान आहे, खूप कार्यक्रम छान झाला, पण मला असं सांग की तुझं हे पुस्तक वाचणार कोण? कारण यूट्यूबला एकदा क्लिक वांग्याची भाजी केली की 100 वांग्याच्या भाज्या येतात. मग तुझं हे नक्की वाचणार कोण? आणि असं ज्या वेळेला मी ऐकलं तिच्यातनं तर माझे खरंच सांगते
पायाखालची वाळू काय घसरते आणि आपला पाय कसा घसरतो तसं मला थोडंसं झालं. मग ती म्हणाली यूट्यूब. मग म्हटलं अरे यूट्यूब प्रकार काय आहे. अच्छा. म्हणजे मी 2018ला मी यूट्यूब पहिल्यांदा पाहिलं. तोपर्यंत माझा यूट्यूबचा काही संबंध नव्हता. आणि मग ते मग सुरुवात केली. मग म्हटलं चला आपणही यूट्यूब सुरू करूयात. आणि मग थोडंसं त्या कॅमेराबरोबर त्या माईक बरोबर थोडंसं मैत्रीचे संबंध जुळवले आणि मग यूट्यूब चॅनल मी सुरू केलं. आपल्याकडे महिलांना जुळवून घेण्याची सवय निसर्गतः असते. माणसांना आपण जुळवून घेतो, यंत्रांना सुद्धा जुळवून घेतो. खूपच छान. तुम्हाला जेवण बनवायला कोणी कधी शिकवलं? म्हणजे आता मी हा प्रश्न विचारणं थोडंसं चुकीचं होईल, परंतु ती सुरुवात आहे आणि जेवण हे अत्यंत महत्त्वाचंच आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली? तसं पाहिलं ना तर मला लग्न माझं 18-19व्या वर्षी झालं, म्हणजे 71 साली झालं. तर त्यावेळेला मला काही स्वयंपाक वगैरे करता येत नव्हता. मी फक्त आयुष्यात एकदा लिंबाचं सरबत आणि वांग्याची भाजी बस हे 2च गोष्टी करून एवढ्या याच्यावर आईने माझं कसं काय लग्न केलं मला माहिती नाही, परंतु लग्न झालं. आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की अरे आपल्याला काहीच येत नाही आहे. परंतु एक आहे ज्योतिताई, आपलं जे बालपण गेलेलं असतं ना ते आपण आजी आई यांच्या हाताखाली घालवलेलं असतं. जरी तुम्ही प्रत्यक्षात चुलीसमोर किंवा गॅससमोर जाऊन तुम्ही ते पदार्थ केले नसले तरीसुद्धा तुम्हाला ते माहिती असतं की आईच एखाद्या म्हणते काय बाई आज आमटी पातळ झाली, मग काय करावं, चला ह्याच्यात हे घालूयात म्हणजे मग ती आमटी घट्ट झाली. आणि मग ती विचारते का कशी लागते, आज मी ना असं असं केलं. आणि ह्याच्यातनं लक्षात आलं की स्वयंपाक म्हणजे नुसतंच पदार्थ फोडणीला देणं नव्हे, त्याच्यामध्ये शास्त्र आहे, त्याच्यामध्ये एक आनंद आहे आणि एक समाधान आहे. आणि ह्या गोष्टी मग आईकडनं आजीकडनं मी शिकत गेले. होय, शास्त्र ते आहेच. आनंद आणि समाधान खूप महत्त्वाचं आहे. आमच्या ज्योतिषशास्त्रात एक विषय येतो की गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते आणि त्याच्यात आनंद आणि समाधान ते असतं तर घर समृद्ध होतं. अगदी बरोबर आहे. घर समृद्ध होतं आणि तिथे जर घरातील माणसांनी त्या गृहिणीला थोडंसं सकारात्मकता दिली, स्माईल दिली, छान झालं असं न बोलता जरी पोट शरीर तर घरात समृद्धी सुद्धा येते. हे म्हणजे दोन्ही शास्त्र आपापल्या जागी आहे, आपण त्यात चर्चा करतोय. एक मला असं सहज प्रश्न सुचला, तुम्ही आता आईचा अनुभव सांगितला, तुमचा एखादा बेत फसला का? हो. मग फसला तर तुम्ही काय केलं? अगदी अतिशय म्हणजे साधा पदार्थ मी करायचा ठरवलं होतं. बरं. पिठलं करायचं ठरवलं होतं. आणि ही गोष्ट म्हणजे 40-45 वर्षापूर्वीची. माझा नेमका गॅस संपला. तेव्हा एकच सिलेंडर प्रत्येकाच्या घरी असायचं. मग स्टोव होता, मग स्टोव काढला, त्यावर पातेलं ठेवलं, खाली बसले. आणि माझ्या दोन्ही लहान मुलांना स्टोवचा तो भरभर आवाज खूप आवडायचा. तेही दोघं बाजूला बसले. म्हटलं आपण पिठलं करूयात. पिठलं करायला घेतलं, त्यात तेल टाकलं, मोहरी टाकलं आणि ते टाकली, म्हणजे मोहरी वगैरे टाकली, हिंग वगैरे टाकलं. आणि मग लक्षात आलं की आपण पाणी घ्यायचं विसरलो. तोपर्यंत स्टोव मोठा होता म्हणून मी भराभरा घेतला आणि आधी म्हटलं डाळीचं पीठ टाकू आणि उठून पाणी पिपात न घ्यायचं. आत्तासारखं इतकं इझिली अवेलेबल नव्हतं, ओटे वगैरे सुद्धा काही एवढे नव्हते. म्हणून पटकन पाणी घेतलं आणि त्या डाळीचं पिठात तेलात टाकलं होतं फोडणीत, त्याच्यात घातलं. पण तोपर्यंत मी सांगते ज्योतिताई, त्या पिठल्याचा रंग बदलला आणि तो काळा झाला, म्हणजे ब्राउनिश झाला. मग मुलांनी मला विचारलं की काय म्हणजे हा काय केलंस तू आज? म्हटलं मी आज काळं पिठलं केलं. आणि तुम्हाला गंमत सांगते, ते पिठलं कदाचित खमंग झालं असेल. अजूनही मला म्हणतात मुलं की आई तसं काळं पिठलं एकदा कर, पण अजून मला काही ते जमलं नाही. म्हणजे हा पहिलाच माझा म्हणजे अगदी बिघडलेला पदार्थ. फक्त एक मला नेहमी वाटतं की कुठलाही पदार्थ बिघडला ना तर लागली घाबरून जाऊ नये, त्याच्यात काहीतरी घालायचं आणि त्याचं नाव बदलायचं. आणि पदार्थांच्या बाबतीत मात्र मी नेहमी सांगते, म्हणजे चॅनलवरही सांगते की पदार्थाच्या बाबतीत काय असतं की त्याच्या नावामध्येच सगळं असतं. तुम्ही एखादं छानसं नाव त्या पदार्थाला दिलं ना की तो पदार्थ सगळ्यांना आवडतं. आता उदाहरणार्थ मी हे केलं होतं, मेथीची भाजी तुरीची डाळ घालून केली होती. नातवंड लहान म्हणे आज काय भाजी केली? तर मी म्हटलं काय नाही, ग्रीन व्हेजिटेबल विथ येलो डॉट्स. काय चापून खाल्ली असेल सांगते मी तुम्हाला. म्हणजे शेवटी तुम्हाला त्यांच्या आवडीची नावं, त्यांच्या आवडीचे मसाले वापरले ना तर सगळ्या मुलांना ते पदार्थ आवडतात असं मला तरी वाटतं. बरोबर, खूपच छान. मुलांना पौष्टिक खाऊ घालण्याचा हा सुद्धा एक मार्ग आहे. आणि की जो आज तुम्ही शिकवतात, आम्ही सुद्धा म्हणतो आमच्या शास्त्रात की तरुण पिढीची भाषा वापरली पाहिजे, तशीच लहान मुलांची देखील भाषा वापरली पाहिजे असं तुम्ही आजी म्हणून सांगताय. आणि काळं पिठलं ही कन्सेप्ट खूपच आवडली. शक्य झालं तर एकदा आमच्यासाठी नक्की करूया. त्याकरता स्टोव आणावा लागेल आणि मग आपल्याला करावं लागेल. हो. आणि पूर्वीचा काळ खरंच कठीण होता. त्या काळात महिलांना ज्या पद्धतीने स्वयंपाक करावा लागायचं आणि आजची स्वयंपाकाची पद्धत खूप वेगळी. कारण काय होतं की पूर्वी जरी अवघड जरी असेल ना ज्योतिताई, तरी ठराविक पदार्थ होते.
आणि त्याच्यामध्ये नाविन्य करण्याची एक बायकांना सवय लागली होती की हेच आमटी केली तर आज याच्यात भोपळ्याच्या फोडी घालायच्या. आता हाच पदार्थ जर मी युट्यूबवर दाखवला की भोपळ्याच्या फोडी घालून मी केलेली आमटी, तर लोकांना अरे वाटेल की अरे काय नवीन पदार्थ आहे. पण हे असं नव्हतं. पूर्वीच्या काही बायका त्यात आहे ती समोरची भाजी. पूर्वीच्या काही भाजीची दुकानं नव्हती. जी समोर भाजी असेल, जी प्रत्येकाच्या परसामध्ये भाजी असेल, त्याच्यातनं त्यांचा स्वयंपाक व्हायचा आणि अतिशय प्रेमाने करायच्या. की काही काहीला मी आता जरा विषयाला सोडून बोलते, परंतु काही काहीला काय की हल्ली मी बघते मुलींचं की मुलांनी किंवा कोणी सांगितलं की आई भूक लागली जरा दे, काय रे सारखं तुझं भूक भूक चाललंय, थोडंसं तरी जरा थांब ना, माझं हातातलं एवढं काम होते मग मी देते. म्हणजे तिची अशी इच्छा नसते की त्याला द्यायचं नाही, परंतु ती पण इतकी कामात व्यग्र असते की तिला मग ही तारेवरची कसरत होते. आणि त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेला फक्त एकच स्वयंपाक होता. त्यावेळेला स्वयंपाक करताना त्या स्त्रियांचं फक्त लक्ष त्या स्वयंपाकावर होतं आणि म्हणून तो स्वयंपाक उत्तम होत होता. आता थोड्याशा मुलींचं काय झालं, सगळ्याच डगरीवर त्यांचे पाय असतात, त्यामुळे बिचाऱ्यांना मला तर नेहमी त्यांचं असं वाटतं की तारेवरची कसरत होती. आणि मग थोडंसं इकडे 19-20 होतं, पण तरी सुद्धा सगळ्यांनी त्यांना उत्तम स्वयंपाक झाला असं तुम्ही म्हटलं तसं म्हणायला पाहिजे. म्हणजे मग थोडासा उत्साह येतो काम करण्यामध्ये. साने गुरुजीच्या पुस्तकातही आपण वाचलंय, अळणी भाजी त्यांचे वडील खूप आनंदाने खातात. आणि 21व्या शतकात महिलांना एक वेगळं चॅलेंज सामोरे जावं लागतं. म्हणजे आपण अशा सर्क्युलेशन पिरियडमध्ये आहोत, पूर्ण स्वातंत्र्य नाही आणि पूर्ण जबाबदारी मुक्तताही नाही. म्हणजे एकाच वेळी 2 विभाग महिलांना फेस करावे लागत आहे. घर बाहेर सांभाळावं लागतंय आणि त्याचा दुष्परिणाम कुठेतरी समाजावर, कुटुंबावर, कौटुंबिक व्यवस्थेवर होतोय. आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक असल्या की प्रत्येकीला, आता आम्ही तुमचं चॅनल पाहतो ना, तुम्ही जसं छानपैकी हसून प्रेमाने आपलं वाटतं की अरे आपल्या घरातली आई आहे, मावशी आहे, असं काहीतरी फिलिंग येतं तुमच्यासोबत बघत असताना. तर ते प्रेमाने तुम्ही आम्हाला शिकवतात. आपल्या चॅनलवरच्या देखील जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींनी हे चॅनल नक्कीच पाहावं. स्वयंपाक देखील कला आहे, शास्त्र आहे आणि ते किती प्रेमाने केलं पाहिजे हे शिकायला आपल्याला नक्कीच आवडेल. लोकांना यूट्यूबवर व्हिडिओ बघायला आवडतात, खूप लोक पाहतात, परंतु व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नक्कीच नाही. एका व्हिडिओसाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, काय काय करावं लागतं हे मला असं वाटतं तुम्ही सांगावं. हो, म्हणजे मला ज्या वेळेला मी यूट्यूब सुरू केलं त्यावेळेला मला असं वाटलं की काय सोपं आहे. म्हणजे मला माझी एक वहिनीच, चुलत वहिनी म्हणाली, अगं इतकं सोपं आहे, रोज नवीन नवीन साड्या नेसायच्या, इकडचे तिकडचे पदार्थ बघायचे, फटाफट करायचे आणि की झाला स्वयंपाक, एवढं काही त्याच्यात घाबरायचं काही कारण नाही. पण ज्या वेळेला खरंच तुम्ही पाण्यामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला त्या पाण्याची खोली कळते आणि मग त्याच्यामध्ये आपण करायला जातो आणि मग लक्षात येतं अरे कॅमेऱ्याचं हे चुकलं, हे इथे थोडंसं मीठ सांडलंय बरं का. रोजच्या स्वयंपाकात खरं म्हणजे माझ्या हातनं काही सांडासांडी होत नाही, पण मला अगदी आवर्जून वाटतं की ज्यावेळेला मी शूटिंग करायला जाते ते नेमकं सांडतं आणि मग त्या कॅमेऱ्यात येतात, मग ती पुसापुशी करावी लागते, कारण अतिशय स्वच्छता ठेवावी लागते, नाही तर कॅमेरामध्ये ते वाईट दिसतं. आणि सगळी तयारी तुम्हाला जी येत पाहिजे. असं नाही की आता एखाद्या वेळेला स्वयंपाक घरातला आपण करतो की नाही आहे बाबा ही गोष्ट नाही आहे तर आपण हे घालूयात आणि पूर्ण करून टाकूयात. पण तसं ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट अशी चालढकल आपण म्हणतो तसं स्वयंपाकाच्या बाबतीत केलं तर दुसऱ्या दिवशी ते आपला अपलोड TV आहे व्हिडिओ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागली तुम्हाला अभिप्राय येतात, काकू आम्ही ना ह्याच्यामध्ये हे घालतो तुम्ही घातलं नाही. मग माझ्या लक्षात येतं अरे हे आपण विसरलोच की. म्हणजे सांगता पण म्हणून मी काय करते ताई की काही काहीला माझ्याही गडबडीमध्ये होतं की मी ठरवते की मी याच्यात आलं लसूण घालायचं आहे मला, पण गडबडीमध्ये ते आलं लसूण राहून जातं. मग अशा वेळेला काय करायचं की आता ते राहिलंय म्हणून आपण ती भाजी लागली टाकून द्यायची किंवा करायचं नाही, तर ते एका बाजूला आपण करायचं. ते तेल बरोबर कढईच्या मधोमध येतं, तेल तापलेलं असतं, त्यात ते आलं लसूण किंवा तुमची मिरची काय जे राहिलं असेल ते घ्यायचं, ते परतायचं, त्याचा कच्चा वास गेला किंवा पुन्हा भाजी एकत्र करायची. म्हणजे ज्या वेळेला ह्या चुका होतात ना त्यावेळेला मी आवर्जून सगळ्यांना सांगते की घाबरून जाऊ नका. स्वयंपाक अजिबात अवघड नाही, अतिशय छान असतो. फक्त तुम्हाला त्याच्याकरता घरातल्यांची आवडीनिवडी लक्षात आल्या पाहिजे. माझ्या घरी तिखट आवडतं, तुमच्याकडे नाही आवडत, कोणाकडे दालचिनीचा वास आवडतो, कोणाकडे वेलदोड्याचा वास आवडतो. म्हणजे हा जो आपला स्वयंपाकघरातला, म्हणजे स्वयंपाकघरातला म्हणण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबातली ही जी चव असते ना हीच आई सांभाळत असते, हीच चव आजी सांभाळत असते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की आईच्या हातचा स्वयंपाक कधीच कोणी करू शकत नाही, कारण त्याच्यात आईचं प्रेम आणि आईने आपल्याकरता केलेलं असतं. कधीच आपल्याला आठवतं का की आई म्हणाली आज मला अमका पदार्थ आवडतो म्हणून मी हा केला. आई नेहमी स्वयंपाक करताना विचारते की आज तुला काय हवंय, तुला काय हवंय, आणि त्या पद्धतीने आई स्वयंपाक करत असते. आणि म्हणूनच आईच्या हातचा पदार्थ हा आपल्याकडे अजरामर होतो असं मला तरी वाटतं.
खूपच छान. जगातील सगळ्यात मोठं तत्वज्ञान तुम्ही सहज सांगून गेलात. आपल्या ज्योतिषप्रेमींपैकी, अभ्यासकांपैकी कुणाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? अगदी बिनधास्त सुरू करा. मला जमू शकलं तर तुम्हाला नक्की जमेल याची मला 100% गॅरंटी. फक्त एक आहे, कुठलंही म्हणजे आता तुम्ही यूट्यूब चॅनल घ्या, एखादा व्यवसाय घ्या किंवा अगदी रोजचा स्वयंपाक जरी घेतला किंवा काही घेतलं तर तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे. कारण सातत्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. आणि घाबरून नाही जायचं. काही वेळेला अगदी 10-12 व्ह्यूज मिळतात, हो, लोक बघतच नाही. असं वाटतं अरे त्या व्यक्तीने टाकलं, तिला 4000 लोकांनी बघितलं, मी तसं म्हणजे मी सुद्धा तसा छान पदार्थ करू शकते, टाकू शकते, मला फक्त 100 लोकांनीच का बघितलं. तर असं नसतं. तुम्ही सुद्धा त्याच्या बरोबरीने तेवढ्याच उत्तम असता आणि तुम्ही सुग्रण असता. फक्त तुम्ही त्याच्यात सातत्य आणि न डगमगता तुम्हाला पुढे जायला पाहिजे. म्हणजे सगळं तुम्हाला मिळतात, व्ह्यूज, सबस्क्रायबर मिळतात आणि सगळं छान होत राहतं. हा माझा अनुभव आहे. तुम्हालाही ते नक्की जमेल ह्याची मला खात्री आहे. खूपच छान. यूट्यूबवर काम करत असताना तुम्हाला घरच्या लोकांची कशी मदत मिळाली? हो, अगदी खरं सांगायचं म्हणजे माझ्या नातींपासून मला खूप माहिती मिळाली. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे नातींपासून मला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली. माझ्या दोन्ही सुना, माझी दोन्ही मुलं, अगदी माझे मिस्टरसुद्धा मला ह्याच्यात मदत करतात. कारण ज्यावेळेला आमचं व्हिडिओ शूटिंग आम्ही घरातच करतो, ज्यावेळेला त्यांना मी शूटिंग करत असते तर एका खोलीत आम्ही बंद करून ठेवतो. आवाज नाही, टी व्ही नाही, फोन नाही. म्हणजे ही मला याने जर म्हटलं तर एका प्रकारे त्यांची मदत होते. कारण मी बऱ्याच जणांकडे पाहिलं की ज्यावेळेला बायको किंवा कोणी घरातलं शूटिंग करत असेल तर नवरा नेमका म्हणजे असं खोकला येईल, जरा थांब गं, जरा पाणी पिऊन येतो म्हणून मध्ये येईल. तर ही गोष्ट माझ्याकडे अजिबात घडत नाही. आणि नाती म्हणजे ज्यावेळेला मला कॅमेरामन किंवा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यावेळेला माझ्या नाती आणि सुना यांनी माझं शूटिंग केलं आणि त्याच्यातनं मी सुरुवात झाली. त्यामुळे घरातला सपोर्ट मला हा अगदी धाकट्या आर्यापासून माझे मिस्टर, दोन्ही सुना संपदा आणि कांचन नाव आहे त्यांचं, मुलं माझी दोन्ही, यांचं छान सगळ्यांना म्हणजे सगळेजण मला मदत करतात. आणि त्याशिवाय होत नाही. एवढंच कशाला, माझी बाई म्हणजे माझी जी सहचारी आहे ती मला इतकं छान मदत करते की आता मला समजा हाताने दुखतो माझा हात तर हलवता येत नाही, ती म्हणते थांबा मी हलवते. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करत असताना जर तुम्हाला घरातल्यांचा जर सपोर्ट असेल तर तुम्ही कुठेही पुढे जाऊ शकता. हे मला अगदी पूर्ण खात्री आहे आणि तुम्हालाही नक्की याचा अनुभव येईल. फक्त तुम्ही करायचा प्रयत्न करा, अगदी 100% यशस्वी व्हाल. होय, तुमच्या प्रेमाने घर बांधल्या गेलेलं जाणवत आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा तुम्हाला तेवढंच प्रेम आणि सहकार्य. यूट्यूबवर पैसे मिळतात हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. तुम्हाला पैसे, प्रसिद्धी किंवा इतर काय काय लाभ झालेत? यूट्यूबवर पैसे मिळतात ना, हे अगदी लहान मुलापासून सगळ्यांना माहिती बरं का. ज्यावेळेला मी रिक्षात बसते आणि आमची जो रिक्षा ड्रायव्हर असतो त्याच्याशी बोलते तर मी आपले म्हणते की माझं यूट्यूब चॅनल आहे वगैरे, की त्याचा पहिला प्रश्न असतो की मग तुम्हाला पैसे किती मिळतात. कुठेही जाऊ देत, पहिले प्रश्न मग तुम्हाला मिळत असतील ना पैसे, किती पैसे मिळतात, काय मिळतात. म्हटलं अरे पैशाकरता आता वयवर्ष 72-73ला मी पैशाकरता करत नाही. माझी एवढीच इच्छा आहे की आमच्यासारख्या म्हणजे माझं आता आमच्या पिढीच्या लोकांनी पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जावं. कारण आम्ही घरामध्ये बसून म्हणजे मी जास्त कुठे गेले नाही तर असं वाटतं काहीतरी आपण आपल्या लोकांकरता, आपल्या आजूबाजूच्या लोकांकरता काहीतरी आपण करावं. आणि स्वयंपाक हा आपण म्हणतो की आपला प्रेमाचा मार्ग पोटाकडनं जातो. त्यामुळे स्वयंपाक जर घरातल्या बाईला छान आला ना तर सगळं घर सुखी होतं, म्हणजे आरोग्य चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. त्यामुळे स्वयंपाक हा सगळ्यांना आला पाहिजे असं मला वाटत असतं. आणि त्यामुळे ह्या पिढीने पुढच्या पिढीला काहीतरी द्यायचं असं मनात आहे आणि त्याच्यातनंच पुस्तकं लिहिली गेली. परंतु त्याच्यापेक्षाही मला जास्त ज्योतिताई काय माहिती आहे का, की आज मला ना जवळजवळ 1000च्या वरती मुलं आहेत आणि सगळेजण मला इतकं म्हणजे आई आई म्हणून म्हणत असतात. असे 10-20 लोक आहेत की जे रोज सकाळी गुड मॉर्निंग आई, कशा आहात तुम्ही, आज तुझ्या हाताला जर असं लागलेलं दिसलं, हात कापलेला दिसतोय, तुझं काही कापत होतं हात, तुझी तब्येत बरी का, आवाज खराब झालाय का, म्हणजे इतकं हे करतात की माझा रक्ताचा परिवार इतके दिवस होता. त्याच्या पलीकडे माझे मित्रमैत्रिणी होते, आमचे आजूबाजूचे नातेवाईक होते. पण यूट्यूबमुळे मला एवढा मोठा परिवार दिला आहे की त्याची गणतीच नाही. मी आज हजारो लोकांची म्हणजे माझी बाळच म्हणायला हरकत नाही, मुलं म्हणायला हरकत नाही, त्यांची मी आज आई झाली आहे, बऱ्याच जणांची आजी झाली आहे, बऱ्याच जणांची काकू झाली आणि सगळ्यात जास्त काही जणांची मी सासूसुद्धा झाले. त्याचा मला खूप आनंद होतो की त्या मला म्हणाल्या की तुम्हाला बघितलं की मला माझ्या सासूबाईंची आठवण येतं. त्या अशाच छान होतात. म्हणजे एखाद्या सुनेने एखाद्या सासूला छान म्हणणे ह्याच्याशिवाय याचं इतकं म्हणजे मला तिचं खूप कौतुक वाटलं की तिने इतकं छान ते कबूल केलं. आणि हा जो परिवार मला मिळाला ना तो यूट्यूबशिवाय मला मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी आता सध्या अतिशय आनंदात आहे की मला खूप मंडळी माझी जोडली गेली म्हणून. यासारखं मोठं समाधान नाही की
हे विश्वच आपलं कुटुंब आहे हो. आणि यूट्यूबमधून आपण कुठेही पोचतो. अगदी. आणि दुसरं एक असं झालं की जे पारंपरिक पदार्थ जसं तुम्ही सुरुवातीला बोलल्यात की आपण आई काकू बनवत असताना शिकत आलो. या पिढीचं मधल्या पिढीचं काय झालं ना की आई काकू जेव्हा स्वयंपाक करत होत्या तेव्हा त्यांना शिक्षणात लक्ष द्यावं लागतं. बरोबर. अनेक मुलींना हॉस्टेल, म्हणजे मला काही मुली अशा भेटल्या की नाही आम्हाला आता अनुराधा ताई ते शिकवत आहेत, तेव्हा आमचं राहिलेलं. म्हणजे या गोष्टीचं आपण मोलच करू शकत नाही. खरंच अजिबातच नाही. म्हणजे किती तुम्ही म्हटलं ना की नाही हे नाही, पण यूट्यूबमुळे ह्या गोष्टी ज्या झाल्या ना त्या म्हणजे मला खरंच मी कधी मी आणि माझे मिस्टर बोलताना म्हटलं की मला कधी वाटलंच नव्हतं की कुठल्याही ठिकाणी मी गेले मला कोणी तुम्ही अनुराधा तांबोळकर का, आणि जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो ना त्याला म्हणजे काही आपण अनमोल असतो तो आनंद अगदी. खूपच छान. तुमची सगळ्यात आवडती डिश कोणती आणि इतर देशांमध्ये जाऊन काय शिकायला किंवा शिकवायला आवडेल? अच्छा, माझी स्वतःची आवडती डिश जर असेल तर मला तूप भयंकर आवडतं. मला वजनावरनं कळलं असेल, पण कुठल्याही पदार्थांवर तूप घातल्याशिवाय मला जेवण म्हणजे अगदी न आवडते भाजी ते तूप घालून मी खाते. त्यामुळे तूप, चीज, बटर असे घातलेले कुठलेही पदार्थ आवडतात. परंतु साधावरण भात किंवा साधावरण पोळी तूप आणि त्यावर लिंबू हे माझं सगळ्यात आवडतं आहे. आणि केव्हाही कधी काही नाही झालं तरी ते घेतलं की मी एकदम खुशीत असते. खूपच छान. तुम्ही कुणाला आदर्श मानता आणि तुम्ही जे काही यश मिळवलं त्या आदर्शांचा तुम्हाला कसा लाभ झाला? हो, खूप मोठा प्रश्न आहे हा. कारण आदर्श आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला खूप असतात. म्हणजे आपले गुरु म्हणजे सद्गुरूंना सुद्धा 24 गुरु होते आणि प्रत्येकाकडनं आपल्याला ना एक एक गोष्ट शिकायला मिळते. तर पहिल्यांदा मी माझ्या सासूबाईंना म्हणेन, कारण माझं लग्न खूप लहानपणी झालं आणि लग्न झाल्यानंतर मला असं काही वेळेचं असं काही माहिती नव्हतं. पण माझ्या सासूबाई जरा स्ट्रिक्ट होत्या. त्या म्हणायच्या की 3 वाजता त्यांना चहा लागायचा बरं का, आणि चहा लागल्यानंतर 3 वाजता त्यांना चहा वाचायचा. आणि मी जर समजा त्यांना द्यायला उशीर झाला, काय 3 वाजून गेले, चहा मिळतोय का, मलाच करावा लागतं, असं एकदा त्या म्हणाल्या. पुन्हा असे काही प्रसंग झाले की त्यांनी बरोबर त्या काट्याला 12 वाजता त्या जेवायला आल्या, दोघेही जण, मी सासूबाई सासरे. आणि त्यावेळेला माझा स्वयंपाक तयार नव्हता किंवा काहीतरी थोडंसं कमी जास्त झालं होतं. तेव्हाही त्या असं म्हटल्या होत्या. त्यामुळे काय झालं की मला ठराविक वेळेला वेळेच्या आपल्या म्हणजे काय म्हणूयात आपण तेवढ्या वेळामध्ये स्वयंपाक करणे, आपल्या मुलांना खायला प्यायला घालणे, त्यांना शाळेत सोडणे, क्लासला नेणे. मिस्टर माझे डॉक्टर आहेत तर त्यांना त्यांच्या दवाखान्यात थोडीशी मदत करणे, म्हणजे काय छान फ्लॉवर अरेंजमेंट करणे, पेशंटचे आल्यावर बोलणे, या गोष्टी ज्या आहेत या बरोबर त्या वेळेमध्ये करायची मला सवय लागली. की त्यामुळे सगळ्यात पहिल्या गुरु मी माझ्या सासूबाईंना मानीन की त्यांनी मला बरोबर ठरलेल्या वेळामध्ये काम करायची सवय त्यांच्यामुळे मला लागली. मग नंतर माझी आई आहे, माझ्या आजी आहे, त्यांच्यामुळे वागायचं कसं. माझे आजोबा जे श्रीरामपूरला होते तर त्यांचं खूप वागणं छान होतं. त्यांनी ज्यावेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला त्यांनी एकच सांगितलं की एकच माया, माझं माहेरचं नाव माया बरं का, की एकच लक्षात ठेवा आयुष्यामध्ये की कुणी तुला वाईट नाही म्हटलं पाहिजे, कुणी तुला चांगलं नाही म्हटलं ना तरी मला काही हरकत नाही की अरे तुमची माया काय सुंदर आहे, चांगली आहे वगैरे, पण अरे तुमची माया ना बापरे असं म्हणता कामा नये. आणि हे डोक्यात इतकं होतं की त्यामुळे मी कधी वाईट वागण्याचं किंवा लोकांना दुखवायचं हे माझ्या मनातच यायचं नाही. आणि हा असं प्रत्येकाच्याकडची एक एक गोष्ट मला म्हणजे शिकवून गेली खूप. म्हणजे आता आजी आजोबा आई हे तर आपले गुरुच असतात, पण आणखीन तुम्हाला ज्योतिते मी एक शैला नावाची एक शैलाच मला वाटतं तिचं नाव होतं, शैला नावाची माझ्याकडे, मी टमॅटो वेफर्स करत होते, ती माझ्याकडे कामाला होती. तर माझी नेहमीची बाई आली नाही कामाला. मग आता ती म्हणाली की काकू बाई मी करते तुम्हाला मदत. म्हटलं चल हरकत नाही. मी म्हटलं मी तुला भांडी विसळून देते. म्हणून भराभरा भांडी रिकामी केली, बेसिनमध्ये टाकली. ती सगळं करत असताना भाताचे मी भांडं टाकलं. त्यावेळेला माझं असेल वय काहीतरी 28-29 असेल. आणि तिने भाताचं भांडं टाकलं. म्हणे काय हे बाई? म्हटलं काय झालं गं? तर ती म्हणे किती भाताच्या भांड्याला शितं आहे, तेवढ्या याच्यामध्ये 4 चिमणींची पोटं भरतील. आणि ते मला इतकं शिकवून गेले की मी आजपर्यंत कधी ते मला वाक्य तिचं इतकं शिकवून गेले की आजपर्यंत माझ्या भांड्याला कधीही खरकटं लागत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिक्षक आणि गुरु हा तुम्ही फक्त शोधायचा असतो आणि त्याच्यातनं आपण जर आपलं आयुष्य केलं ना तर ते अगदी सुंदर होतं. आणि तुम्ही आहातच आणखी आम्हाला मार्गदर्शन करायला. नाही तुमच्याबद्दल खूपच आदर वाटतो आणि हे जगातलं मोठं तत्वज्ञान त्या तुमच्या शैलाताईंनी शिकवलं. बरोबर. कोण केव्हा काय शिकवेल खरंच सांगता येत नाही. अलीकडे काय होतं ना, खूप मुलींना घरापासून लांब राहावं लागतं, वेळ कमी असतो, अनेक प्रोजेक्ट असतात त्यांच्यासमोर. अशा लोकांसाठी तुम्ही काही 2-4 डिश सांगाल का की ज्या झटपट होतील
पौष्टिक असतील आणि त्यांना करता येणं शक्य होईल. कारण सतत बाहेर खाण्यापेक्षा जर त्यांनी काही असे प्रकार सोपे सोपे केले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी पुढील खूप उत्तम आहे. आता खरंच सोपे पदार्थ ह्या मंडळींकरता म्हणजे आपले वेगवेगळे कुकरमधले जे भात आपण करतो कुकरमध्ये, त्याला आपण डायरेक्ट मेथडनी म्हणतो. ते डायरेक्ट मेथडनी जर आपण कुठल्याही प्रकारचे भात केले ना तरी ते खूप छान होतात. मुख्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन वापरू शकता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता आणि त्याच्यामध्ये जे मसाले वापरतो ना आपण ते मसाले आपण वेगवेगळे घ्यायचे. म्हणजे फोडणी तीच असते, भाज्या त्याच असतात, नंतर तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू तुम्ही त्याच्यात घालतात. कधी पनीर घाला, कधी तुम्ही हिरव्या भाज्या घाला, कधी उसळी घाला, कधी मूड आलेल्या उसळी पण बाजारात मिळतात त्या आणायच्या. सगळं एकत्र करायचं मस्तपैकी. त्याला समजा जर तुमचं 2 वाट्या झालं असेल तर त्याला 4 वाट्या डबल पाणी टाकायचं, मीठ आणि हे तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आणि 2 शिट्ट्या झाल्या की तुमचा भात तयार होतो. त्याच्यात आणखीन एक तुम्हाला गंमत सांगते. तुम्हाला जर कणिक भिजवता येत असेल की नाही किंवा हरभऱ्याची डाळ नाही, तुम्हाला कणिक भिजवता येत असेल आणि तुम्हाला डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ भिजवता येत असेल तर तुमच्यापुरतं एवढंसं फक्त भिजवायचं. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं, मीठ घालायचं, तिखट घालायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. आणि ज्यावेळेला तुमच्या भाताला छान उकळी येते आणि तुम्हाला तो भात शिजतो म्हणजे त्यावेळेला हे गोळे फक्त त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. एका शिट्टीमध्ये ते गोळे छान शिजले जातात. म्हणजे त्या भातामध्ये समजा आपण खिचडी केली असेल तर मुगाची डाळ आहे, भात आहे, भाज्या आहेत आणि कणिक आहे, पोळ्या आहेत, सगळं ऑल इन वन झालं तुमचं. वरण भात भाजी पोळी. अगदी अगदी. लाटायचा प्रश्न नाही की काहीच नाही. आणि असे तुम्ही खूप प्रकार करू शकतात. म्हणजे मी जर आत्ता घ्यायला घेतलं म्हणजे किंवा सांगायला घेतलं तर कमीत कमी 100-150 पदार्थ आपण फक्त घरातल्या पदार्थांना भात आपण करू शकतो. शिवाय पोळ्या आहेत त्यांचे प्रकार तुम्ही करू शकता. ब्रेड खाऊ नाही असं नाही माझं म्हणणं. ब्रेड खाताना मग त्याच्यामध्ये भाज्या आपण खूप वापराव्यात. मग त्याच्याबरोबर त्याच्यात पालक घालावा, त्याच्याबरोबर उसळ करून खावी. अगदी त्याच्यात तुम्हाला आवडतं ना चीज, पेपरिका, पिझ्झा हब्स घालून जरी उसळी केल्या ना तरी चालतात. उसळीला काय अगदी टिपिकल लिंबू मीठ वापरलं पाहिजे असं काही नाही आहे. सॅलेडला सुद्धा आपण पेपरिका आणि थोडंसं बटर घातलं, थोडंसं चीज घातलं तरी सुद्धा छान स्वाद येतो. अगदी आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठलाही पदार्थ करू शकतो. खूपच छान. म्हणजे लहान मुलांची, युवा मुलांची आवडही जोपासल्या जाते, अगदी पौष्टिकताही होते, परिश्रमही लागत नाही आणि बाहेरचंही खावं लागत नाही. कारण बाहेरच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये मुलांना आवडणारी डिश म्हणजे चीज आणि पनीर ते यात मिळतच आहे. आणि मुख्य काय की आपल्याला एकदा आपली आवड कळलेली असेल, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं गणित सोडवायचं त्याची पहिली स्टेप तुम्हाला कळली, जसं आपला आवड जर आपल्याला कळली की मला हे मसाले आवडतात, तेवढे मसाले बाजारातनं आणायचे आणि ते घालून वेगवेगळे तुम्ही पदार्थ करा. मग ते भाताचे असो, पोळीचे असो, भाकरीचे असो, काही तुम्ही केलं ना तरी ते उत्तम लागतात. कारण तो स्वाद आपल्याला आवडत असतो. मग तुम्ही मेक्सिकन करा, चायनीज करा, इटालियन करा, कुठलेही पदार्थ त्या प्रकारचे म्हणजे मसाले वापरून जर आपण केले ना तर उत्तम होतात. खूपच छान. स्वयंपाक सोडून इतर कोणता आवडीचा छंद? आता तसं जर पाहिलं तर मी नाटकात खूप कामं केलीत. सुंदर मी होणार आणि म्हणजे अर्थात लग्नाच्या आधी केली, नंतर नाही. कारण लग्न हे नाटक सुरू झाल्यावर मग ते बाकीच्या नाटक खूपच छान शब्द. त्यामुळे बाकीचे सगळ्यांशी सांभाळून घेताना, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाच्या गोष्टी सांभाळून घेताना असं झालं की मी थोडीशी म्हणजे नाटक आणि ह्याच्यापासून लांब राहिले. मी खूप पूर्वी म्हणजे अजूनही माझं लिखाण चालू असतं. मी अनेक कथा, कविता लिहिल्या आहेत आणि मुख्य स्वयंपाक करणे हा आहे. फक्त मी एक आवर्जून सांगते सगळ्यांना की जरी माझं यूट्यूब चॅनल असेल, जरी मला सगळ्या प्रकारचे पदार्थ येत असतील, तरी मी स्वयंपाकात अर्ध्या तासाच्या वर रमूच शकत नाही. अर्ध्या तासात तुम्ही 50 लोकांचा, 10-20 लोकांचा सुद्धा स्वयंपाक करून जर तुमचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही 15-20 मिनटं म्हणजे अर्धा-पाऊण तासामध्ये बाहेर पडू शकता. मग त्याच्याकरता तुम्हाला थोडीशी मानसिक तयारी, आपल्याला कुठले पदार्थ लागतात ते, हे जर थोडंसं तयार असेल की छान आपण मॅनेज करू शकतो. आणि ह्या गोष्टी होतात. आणि पुस्तकं सध्या मी खूप लिहिते आहे की मुलांच्या दृष्टीने की त्यांना सोपे पदार्थ कसे करता येतील, त्या दृष्टीनं माझे रायटिंग पण म्हणजे पुस्तकाचं लेखन पण चालू. होय, मी तुमच्या एका पुस्तकाबद्दल ऐकलं कुठेतरी की सगळे आपले सणवार सगळी माहिती देणार आहे. आणि मला असं वाटतं ते आमच्या चॅनलवरील प्रेक्षकांना खूप उपयुक्त पुस्तक आहे. त्या पुस्तकाबद्दल सांगावं, मला आवडेल. अगदी मला ना ह्या पुस्तकाबद्दल खरं सांगायचं तर मी यूट्यूब चॅनलवर पूजा कशी करावी ह्याच्याबद्दल सांगितलं बरं का, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की ज्या मला मुलींना सांगाव्याशा वाटल्या. कारण काय एकदा झालं की
मी एका ठिकाणी गेले होते आणि त्या मुलीने मला असे काही प्रश्न विचारले की माझ्या लक्षात आलं की हिला या गोष्टी जाणून घ्यायची आवड आहे, परंतु हिला सांगायला कोणी नाही. ती खूप घाबरली. ती म्हणाली नको काकू, त्या उगीच इकडचा हात तिकडे लागला, तो शंख इकडचा डाव्याच्या उजव्या हाताला झाला, तर उगीच आणखीन काही गोंधळ व्हायला नको, जे चाललंय सुरळीत ते चालू द्या. म्हटलं का असं नाही आहे, त्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे की डाव्या हाताला शंख किंवा उजव्या हाताला शंख, डाव्या हाताला घंटा असं का ठेवतो आपण, कारण डाव्या हाताने आपल्याला घंटा वाजवायची असते. मग ती डाव्याची एखाद्याला उजव्या हाताला झाली तर देव काही लागली काठी घेऊन बसलेला नाही आहे की तुम्हाला लागली मारेल आणि आता तू चुकलायस ना, चल आज तुला 4 पावलं मी मागे नेतो, असं नाही आहे अजिबात. देव इतका प्रेमळ आहे, तो आपल्याकडनं नैवेद्य दिलेला सुद्धा तो नुसतं नजरेने तो नैवेद्य घेतो. तर मग आपल्याला त्याला घाबरायचं काहीच कारण नाही. जे तुम्ही करू आपण ते मनापासून करावं असं मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे काय झालं की आपल्याला जर कोणी विचारलं की आज पाडवा कधी आहे गं, मग ती सांगते की 14 एप्रिलला आहे, 12 एप्रिलला सुरू झालं. म्हणजे आपल्याला इंग्रजी महिन्याप्रमाणे आपल्याला सणवार माहिती. पण आपले जर एखाद्या मुलीला विचारलं की सांग बरं 12 आपले मराठी महिने कुठले, तर तिला सांगता येत नाही. म्हणून मला आपल्या संस्कृतीची ओळख व्हायला, आपल्या सणवारांची ओळख होण्याकरता मी एक आजीच्या दृष्टिकोनातनं हे पुस्तक लिहिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली गुरुजींचं हे नाही, गुरुजींचं म्हणजे त्यांचे जे काही हे असतात मंत्र वगैरे ते खूप नाही की हे असं करावं, ही अशी पूजा करावी, सुपारी आपण का वापरतो. मग त्याच्यामध्ये 12 महिन्याचे सगळे सणवार दिलेले आहेत. नंतर तुमच्या काही शंका असतात आपल्याला पडलेल्या असतात की हळद म्हणजे काय, कुंकू म्हणजे काय. अगदी मी तुम्हाला परवा सांगते ज्योतिताई, मला एकीने विचारलं की काकू तुम्ही म्हटलं की चौरंगावर ठेवावं, चौरंग म्हणजे नक्की काय गं. अच्छा. तर म्हटलं चौरंग म्हणजे असं चौकोनी असतं ना आपण देवाला, म्हणजे माझा टिपॉय तो चौरंग आहे का. म्हटलं नाही, टिपॉय आणि चौरंगमध्ये खूप फरक आहे. मग तिला मी ते समजून सांगितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या छोट्या गोष्टीसुद्धा मुलींना सांगायला पाहिजे. कारण तुम्ही जसं म्हणालात की लांब असल्यावर स्वयंपाक तुम्हाला करावा लागतो आणि त्याच्याकरता टिप्स, तसं ह्या तुम्ही मुली लांब असल्यानंतर त्यांना ह्या गोष्टींची सुद्धा गरज असते की नक्की त्यांना माहिती पाहिजे की हळद, कुंकू, बुक्का काय जे काही आपल्या स्वयंपाकघरात की सारखं स्वयंपाकघरच येतं बरं का, देवघरात काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते सांगण्याची त्यांना माहिती असावी. माझं असं म्हणणं नाही की अगदी उठल्या तुम्ही रोज देवाला नमस्कार करा, पूजा करा, अर्धा तास बसा. जे शक्य आहे ते तुम्ही म्हणू शकता. फक्त एवढंच माझं म्हणणं की तुम्ही जे कराल ना ते अतिशय प्रेमाने करा, भक्तिभावाने करा की त्या गोष्टी तुम्हाला नक्की छानपैकी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणूयात यश नक्की मिळत राहील. असं संस्कृती रक्षणाचं खूप मोठं कार्य तुम्ही करता आहात आणि ती आजच्या काळाची खरंच गरज झालेली आहे. मधल्या काळात आपला समाज थोडासा विस्कळीत झालेला आणि काही गोष्टी काळाच्या पडद्यावर जायला लागलेल्या. मग तुमच्यासारख्या व्यक्ती जेव्हा पुन्हा उजाळा देतात तेव्हा त्याला एक महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे तुम्ही हे जे कार्य करीत आहात ते खूप मोठं. आणि मी माझ्या चॅनलवरच्या सर्व ज्योतिषप्रेमींना सांगेल की या पुस्तकाची आपण वाट पाहू आणि हे पुस्तक आलं की आपण सर्व नक्कीच घेऊ. आता 24 फेब्रुवारीलाच आपण त्याचं प्रकाशन करतोय. खूपच छान. 24 फेब्रुवारीला त्याचं प्रकाशन आहे, आपण ते नक्कीच घेऊया. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा आणि सगळ्यात दुःखाचा क्षण कोणता. बरं, आनंदाचा तर खरंच सगळे म्हटलं तर ज्यावेळेला यूट्यूब म्हणजे आता यूट्यूबच्या बाबतीत म्हटलं की ज्यावेळेला 1000 माझे सबस्क्रायबर झाले त्यावेळेला मी या तरुण पिढी ये करून जोरात जरा ओरडून बघितलं होतं. मी पण आनंदनीय म्हणजे मलाही आनंद झाला, कारण या गोष्टी माझ्या आयुष्यात होतील हे मला कधी वाटलंच नाही. आणि तसाच आनंदाचा एक क्षण म्हणजे मी मंडईत भाजी घ्यायला गेले होते त्यावेळेला एक मुलगी माझ्या मागे पळत आली आणि ती म्हणाली तुम्ही अनुराधा काकू का. आणि तो माझा आनंदाचा क्षण होता की मला आता म्हणजे मला तिने ओळखलं आणि मग तिने मला प्रश्न विचारला की मला अशी वालाची उसळ येत नव्हती, मग माझ्या सासूबाई मला म्हणायच्या की तुला कसं जमत नाही आणि तुमच्या पद्धतीने केली आणि ती छान झाली. मग याच्यातनं मला जो एक आनंद मिळाला की जे मी कार्य करते, भले माझे सबस्क्रायबर खूप नसतील, भले खूप व्ह्युअर्स मला नसतील, परंतु जे बघतायत त्याचा त्यांना उपयोग होतो आणि तो जो आनंदाचा क्षण आणि हा जो आहे. आणि यूट्यूबच्या बाबतीत दुःखाचा म्हटलं तर आपले खाली जे येतात काय म्हणतो कमेंट्स येतात त्याच्यामध्ये एखादा येतो आणि मग जरा वाईट वाटतं. त्याच्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. म्हणजे ती माझी पहिली कमेंट होती की जी मला त्या मुलाने लिहिलं होतं. त्याने अगदी असं वाईट शब्दात लिहिलं होतं, म्हणजे असं आपल्यासारखे शब्द चांगले नव्हते की काय गं म्हातारे तू हे सगळं सांगतेस आणि तुझं हे स्वयंपाक नाही करायचं, तू बंद करून टाक, असं त्याने मला सांगितलं. मग मी त्यालाही त्याच्यात केलं आणि तुला जर चांगला स्वयंपाक शिकायचा असेल तर मी तुला शिकवतो असं त्या मुलाने लिहिलं होतं. तर मला थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं म्हणजे नाही भरपूर वाईट वाटलं. एक मिनिट. त्याचा हा अभिप्राय वाचून मी खरंच डिस्टर्ब झाले होते. मग मी माझी वर्षा कदम म्हणून माझी जी एक सहचारिणी होती तिला मी सांगितलं की वर्षा असं आलं तर आपण काय करायचं. म्हणजे काकू मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अशा कमेंट्स येतील. मग मी म्हटलं की आपण याला उत्तर देऊयात.
म्हणून मी त्याला सांगितलं की अगदी बरोबर आहे, माझ्यापेक्षा तू नक्कीच छान स्वयंपाक करतो, मलाही त्याची जाणीव आहे, एकदा आपण भेटूयात आणि तू मला तुझ्या टिप्स सांग. आणि हे सगळं झाल्यानंतर आणि अगदी बरोबर आहे, तुला जर समजा खरंच आवडत नसतील ना तर तू नाही बघितलंस तरी चालेल. आणि तुझे मला म्हातारे म्हणालास तर मला खूप आनंद झाला, कारण मला माझ्या आजीलासुद्धा काही जण म्हातारे म्हणायचे आणि ते अतिशय प्रेमाने म्हणत होते आणि तो आनंद मला आज तू दिलास, त्याबद्दल खूप धन्यवाद. असं म्हटल्यानंतर ते झाल्यानंतर वर्ष दीड वर्षांनी मला एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला आणि त्याने लिहिलं की तुम्ही मला त्या दिवशी जे काही एक सांगितलं आणि तेव्हापासून मी तुम्हाला बघायला लागलो आणि आज तुमच्या जवळजवळ काहीतरी 2-2.5 लाख सबस्क्रायबर झाले. तर आजी, माझं नुकतंच लग्न झालं आहे, तर मला माझ्या बायकोला घेऊन तुम्हाला नमस्कार करायला यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की समोरची व्यक्ती आपल्याला बोलते ना ते वाईट नसतं, ती तिच्या दृष्टिकोनातनं आपल्याला बोलते, आपण ते आनंदात घ्यावं, म्हणजे आनंद निर्मिती होते. मग आपण जर त्याने तलवार काढली की मी तलवार करते, मग युद्ध व्हायला वेळ किती लागणार आहे. तर त्यावेळेला आपण युद्ध नाही, त्याला एक अँटॅसिडून ताकाचा ग्लास द्यावा, तो चांगला असतो. खूपच छान. माझा पुढचा प्रश्न हाच होता की चुकीच्या कमेंट्समुळे तुम्हाला काही त्रास झाला किंवा असं वाटलं का की आपण यूट्यूब चॅनल बंद करून टाकावं? हो, तसं वाटत होतं, मात्र ते पण कमेंट्समुळे नाही. ज्यावेळेला सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स वाढत नव्हते ना त्यावेळेला खर्च एका बाजूने वाढत होता, कारण तुम्हाला सगळ्या बाकीचे खर्च असतात शूटिंगचा वगैरे, तो वाढत होता आणि त्या मानाने मला मिळत काही नव्हतं. पण माझे मिस्टर म्हणा किंवा माझी मुलं म्हणा, नातवंड, नाही तू कर, तुला मिळेल. किंवा माझ्या जे सहचारिणी म्हणजे वर्षाचं जिनी मला यूट्यूब सुरू करायला मदत केली ती होती, तिने ज्या वेळेला मला सांगितलं नाही काकू तुम्ही इतक्या छान बोलता, हे मला तिच्याकडून कळलं बरं का मी चांगलं बोलते. तोपर्यंत माझा मिस्टर कधी म्हणाले नव्हते मला असं कधी. तर त्याच्याकडनं कळल्यानंतर म्हणजे असं कळल्यानंतर म्हणजे म्हणून मला वाटलं की नाही आपण करूयात. आणि मग ती जी मुलगी भेटली त्याच्यानंतर झालं. आणि तसंच आणखीन म्हणजे माझं टर्निंग पॉईंट मी सांगते की माझ्या सुनेकरता आम्ही ठरवलं होतं की आम्ही दोघी मिळून संजीव कपूर के किचन खिलाडी म्हणून एक झालं होतं 2013ला. तर म्हटलं चला 2013ला ते होतं, तर तिला म्हटलं चला आपण दोघी जाऊयात. मला माहिती नव्हतं की माझं सिलेक्शन होईल म्हणून, पण 30,000 लोकांमधनं 10,000त माझं सिलेक्शन झालं. मग नंतरच्यात एक काय 100 बायका असतील त्याच्यात झालं आणि माझा 6वा एपिसोड होता. तो माझा टर्निंग पॉईंट होता, कारण त्यावेळेला संजीव कपूरच्या समोर म्हणजे मी उभी होते, मी शेफ आहेत ते अर्थात, असं संजीव कपूर पण काही जण वेळेला आपण अतिप्रेमाने असं म्हणतो, त्यामुळे मी असं म्हणते. परंतु इतकं संजीवजींच्या समोर उभं राहिल्यानंतर त्यांच्याकडून मला जी एक प्रेरणा मिळाली आणि जो एक आनंद झाला की मला खरंच कधी वाटलं नव्हतं की मला. आणि मग तो किताब घेऊन ज्या वेळेला मी घरी आले, सिल्वर स्पून आणि मास्टरशेफची कॅप होती ती, ते मिळाल्यानंतर मला इतका आनंद झाला. आणि तो माझा खरं जीवनातला टर्निंग पॉईंट होता. आणि त्यामुळे मी यूट्यूब सुरू करायचं मला वाटलं की नाही मी हे करू शकते. कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही जसं नेहमी तुमच्या ज्योतिषात पण सांगत असता की एक टर्निंग पॉईंट तुम्हाला यावा लागतो. आणि तो टर्निंग पॉईंट तुमचा कधी 10व्या वर्षी येईल, कधी माझ्यासारखा 68व्या वर्षी सुद्धा येऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर तुमची प्रगती होत राहते. काळाचं गणित हे आमच्या ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक घटना घडते ती काळानुसार घडते. बरोबरच आहे. अशी एखादी महत्त्वाची व्यक्ती की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आयुष्यात वारंवार आठवतं, तिला भेटावं असं वाटतं, असं काही? आता मी हिरो आहेत बरेचसे, पण त्यांची नावं घेत नाही कारण सगळे लोक बघतायत मला. पण खरंच मला आज जर तुम्ही म्हटलं तर मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते, कारण त्यांनी आम्हाला ना खूप वेगळ्या पद्धतीने वागवलं. म्हणजे माझी आजी 1932 सालची खानदेशची बॅडमिंटन चॅम्पियन होती. 1932 साली ज्यावेळेला बायका उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकत नव्हत्या त्यावेळेला डबल्स खेळायला ती दुसऱ्या गावामध्ये जात होती. म्हणजे ह्या गोष्टी होत्या. किंवा माझे श्रीरामपूरचे आजी आजोबा ते सुद्धा इतके की कुणी आलं, एखादं लग्नकार्य आहे आणि अचानक तो जो आचारी असेल तो आला नाही म्हटल्यावर आजोबा फक्त आजीला खून करत होते की अगं त्यांची काहीतरी गडबड दिसती, धावपळ झाली की आजी जायची, पदर खोचायची, तिथे जेवढे 250-300 लोक असतील त्यांचा पटकन स्वयंपाक करायची आणि बाहेर यायची. चेहऱ्यावर कळत म्हणजे नसायचं. त्यावेळेला या गोष्टी इतक्या सहज व्हायच्या की लक्षात यायचं नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या मला अतिशय भावतात. आणि तो सगळा म्हणजे माझ्या जो आयुष्यावर जो परिणाम झाला आहे तो ह्याचा झाला आहे असं मला वाटतं. बरोबर. आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का आणि ज्योतिषशास्त्राबद्दल तुमचं मत काय? हो, ज्योतिषशास्त्राबद्दल माझं म्हणजे विश्वास आहे, कारण ते तुम्हाला एक गाईडलाईन देतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतात की नाही हे ग्रह, आपण काय होतं की एक समज असतो की या ज्योतिषाने माझं हे भविष्य सांगितलं आणि ते खोटं निघालं किंवा ते बरोबर नाही, खोटं नाही म्हणत मी, बरोबर निघालं नाही, की आपण लागली त्याच्यावर बोलतो किंवा दुसऱ्या कोणाला त्याचा नसेल अनुभव आला त्या म्हणजे
त्या जे भविष्य असतं सांगितलेलं त्याच्याबद्दल नाही आला, म्हणजे अनुभव नाही आला की ते म्हणते हे सगळं झूट आहे, हे सगळं खोटं आहे. पण हे असं नाही आहे, ते शास्त्र आहे. आणि जाणकार तुमच्यासारख्या जर मंडळी असतील त्यांच्याकडनं जर आपण घेतलं तर आपण गाईडलाईन म्हणून वापरू शकतो. याचं माझं उदाहरण मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं देतं, शैला निकम. ती पण खूप सुंदर ज्योतिष्य सांगायची. ती म्हणाली तिचे वडील चांगले सांगणारे होते, तर तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की 1938 साली 1900 असं नाही 38 साली तू 38 वर्षाची होशील त्यावेळेला तुला हार्टचा प्रॉब्लेम येणार आहे. अच्छा. त्यावेळेला ती 32-33 वर्षाची होती आणि तेव्हा तुला जपलं पाहिजे. त्यावेळेला तिने त्या ग्रहांवरनं त्यांनी सांगितलं अर्थात. त्यावेळेला तिने मनात ठरवलं की आता ह्याच्यातनं आपण मार्ग काढायचा. तेव्हापासून ती वयाच्या 70पर्यंत रोज घर झाडून खाली बसून पुसून काढणे, नंतर जिना 10 वेळेला खालीवर उतरणे, तूप तेल न खाणे, हे केल्यामुळे ज्यावेळेला तिच्या वडिलांनी तिला फक्त 38 ते 40 वय सांगितलेलं होतं, म्हणजे त्याच्यानंतर तुला त्रास सुरू होईल असं सांगितलं, पण ती जवळजवळ 72 वर्षाची अजूनही आहे. म्हणजे तुम्ही त्याचा गाईडलाईन म्हणून उपयोग करू शकतात. आणि त्याच्यात लागली निगेटिव्हिटी प्रत्येक गोष्टीत बघायची नसते. त्याच्यातनं मार्ग काढले की तुम्हाला त्याच्यातला मार्ग तुम्हाला ज्योतिषाचा मिळतो आणि आपलं भविष्य आपल्या हातात असतं त्यावेळेला. परफेक्ट. खूपच छान. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, हे आम्ही सांगतोच सर्वांना. आणि त्या मार्गदर्शनाचा अशा पद्धतीने आपल्याला लाभ घेता येतो. तुम्ही अनुभवातून खूप छान गोष्ट सांगितली, वादच नाही. यूट्यूब आणि घर सांभाळताना आता जरी सुना असल्या तरी तुमची जबाबदारी आहे स्वतंत्र. अगदी आहे. तारेवरची कसरत होत असेल, हो. ती कशी सांभाळता? त्याच्याकरता मी काय केलं की मी माझं ठराविक वेळ ठरवली की मी 10 ते 1 किंवा 10 ते 1:30 ज्यावेळेला घरात कोणी नसतात, सगळे कामाला गेलेले असतात, तेवढ्या वेळातच मी माझं शूटिंग करते. बरं. म्हणजे मग मी असं ठरवत नाही की अरे बापरे आता मला शूटिंग करायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी गप्प बसा किंवा तुम्ही मला हे करायचं किंवा ह्या गोष्टी मी त्यांना सुचवत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या वेळा सांभाळून जर आपण कुठली गोष्ट केली, शूटिंग असो किंवा तुमचा कुठलाही छंद असेल, तो जर केला तर आपल्याला नक्की पाठिंबा मिळतो. परंतु समजा जर त्या मुलांना भुका लागल्यात आणि मी म्हटलं की नाही माझं आता बॅडमिंटनची वेळ झाली, मी जाते, तर तुझं बघ, नाही तर बाहेरनं काय स्विगीवरनं ऑर्डर कर, तुझं खा, पण मला आता माझी वेळ बॅडमिंटनची झाली, मी निघाले, असं जर म्हटलं तर मग ते घर विस्कळीत होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण आपल्याला एक नियम घातले पाहिजेत. आपण आपल्याला आयुष्याला एक वळण दिलं पाहिजे की नाही मला करायचं आहे ना, मग कुठल्याही घरातल्या लोकांना माझा त्रास न होता मी जेवढं काम करीन त्याचाच आनंद मग त्यांनाही मिळतो, आपल्यालाही मिळतो आणि आपण करू शकतो. खूपच छान. मध्यंतरी एक छानसं मराठी पिक्चर आलं होतं, बाई पण बारी देवा. या पिक्चरमधलं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्त्रिया त्यांचं स्त्रीत्व मोकळेपणी सांगू लागल्या. बरोबर आहे. की जे आता तरीसुद्धा आज बऱ्याच स्त्रिया पडद्यामागे आहेत, त्यांची इच्छा असते, त्या काही करू शकत नाही. त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? पहिल्यांदा ना म्हणजे मला असं वाटतं की आपण जगाला ओळखतो, घरातल्या माणसांना ओळखतो. आपण नेहमी म्हणतो की मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव अगदी माहिती, मला सासूचा, ती नक्की बोलणारच मला, पण आपण आपल्याला कधी ओळखून घेत नाही. पहिल्यांदा आपण आपल्याला ओळखून घेतलं पाहिजे. समोरची व्यक्ती ज्यावेळेला चुकीची वागते असं आपल्याला वाटतं त्यावेळेला आपण कुठे चुकतो हे जर आपण बघितलं आणि ह्याचा जर आपण अभ्यास केला ना तर आपण कुठेही जाऊ शकतो बायका. आणि मग मी सांगितलं त्याप्रमाणे घरातल्यांच्या वेळा काळ जमल्या. कारण मला नेहमी वाटतं की किती पुरुषांनी स्वयंपाक केला, कितीही पुरुष आपल्याला मदत करत असतील, पण आईच्या हातचं जेवण हे 100 वर्षापूर्वीही मुलांना आवडत होतं आणि अजूनही आवडतं. किती तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, काही गेलात तरी तुम्ही हॉटेल बदलू शकता, परंतु आईच्या हातचं जेवण बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना एक आपल्या संसाराचा, आपल्या घरातल्या लोकांचा विचार करून जर तुम्ही जर एक पाऊल टाकत गेलात ना पुढे, तर तुम्ही कधीच हरणार नाही आणि टॉपला जाल याची मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही नक्की सगळेजण करू शकाल. खूपच छान. आता आपण थोडे रॅपिड फायर प्रश्न घेऊया. बापरे, प्रश्न म्हटलं की मला भीती वाटते, पण घ्या आता, नापास नाही ना होणार मी त्याच्यात. नाही, खूपच छान. तुमची सर्वात जवळची मैत्रीण कोण? माझी सर्वात जवळची मैत्रीण तसं पाहिलं तर मीच आहे. कारण मला माझे प्रश्न चुकलं, काही एखादी गोष्ट चुकली किंवा असं वाटलं की माझ्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती चुकली, तर ती का चुकली हे मी मलाच विचारते. त्यामुळे खरी जवळची मैत्रीण मी आणि नंतर माझी आई आणि बहीण. लहानपणी कधी आईच्या हातचा मार खाल्ला? नाही, आमची आई गमतीशीर प्रसंग? नाही, आमची म्हणजे आम्ही 4-5 भावंडं आहोत, 5 भावंडं. आमची आई कधी रागवायची नाही, मारायची नाही, पण तिच्या वागण्यातनं बोलण्यातनं कळायचं की आज आई खूप रागवली. आणि मग मी सांगितलं, पण आजोबांची शिकवण होती की कोणी दुखवलं जाईल असं आपण करायचं नाही. आणि मग आम्हाला सवय लागली की आपल्या मनातली जी मैत्रीण आहे
तिला विचारायचं की आज आई का रागवली असेल, की आज आपल्याला आईने सांगितलं होतं की इतके वाजता घरात ये, मी आले नाही म्हणून आई रागवली असेल. मग आईला काहीतरी अडचण होती का बरं आईने आपल्याला सांगितलं होतं, आणि मग आईचा काही खोळंबा झाला होता का, या गोष्टी जर विचार करत तुम्ही गेला आणि त्याची जर तुम्हाला सवय झाली तर मग या गोष्टी गडबड होत नाहीत. आणि त्यामुळे ही सवय झाली, त्यामुळे आई रागवायची नाही, पण तिच्या चेहऱ्यावरनं मात्र मला कळत होतं की काहीतरी बिनसलंय. मग तिला काहीतरी जरा मस्का मारायचा. खूप छान शिकायला मिळतंय. तुम्ही तुमच्या आयुष्यात आदर्श कुणाला मानता? आदर्श माझे आजोबा श्रीरामपूरचे, आणि धुळ्याची माझी आजी जी बॅडमिंटन चॅम्पियन होती ती. अच्छा. कारण तिला जवळजवळ 10 का 11 मुलं झाली, त्यातली 9 मुलं गेली, 2 मुलं राहिली, आणि तरीसुद्धा ती बॅडमिंटन चॅम्पियन झाली. याचा अर्थ काय, आणि ती अतिशय सोशल वर्कर होती. म्हणजे खेडोपाडीत, म्हणजे आता 60 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही आठवला तर खेड्यांमध्ये जाऊन, नंतर आदिवासी समाजामध्ये जाऊन तिथे ती काम करत होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही काही तुमच्या मनात तुम्ही ठाम विचार ठेवले असतील तर तुम्ही करू शकता. हे मी माझ्या आजीकडनं शिकले, आणि आजोबांकडनं मी शिकले की ते सगळ्यांना मदत करायची, कधी कोणाला दुखवायचं नाही, कोणाला रागवायचं नाही. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला कधीही अपयश येत नाही. आणि किती संकट येऊ द्यावं, ती काय आपली, आपण त्या केपेबल आहोत ती संकट झेलायला, म्हणून आपल्याला संकट येतात. मग त्याच्यातनं आपण मार्ग काढू शकतो, हे मला माझ्या आजोबांनी शिकवलं. आणि हे दोन्ही गोष्टी आहेत. तुमचा नावडता पदार्थ कोणता? नावडता पदार्थ शेपूची भाजी. याचं उत्तर मी पटकन दिलं. तुमचा एखादा दुर्गुण जो तुम्हाला सुधरवायचा आहे? दुर्गुण फार बोलते मी. म्हणजे मला एकदा चावी मिळाली ना एखाद्या विषयावर, तर मला असं वाटतं खूप सांगावं सगळ्यांना, की म्हणजे बडबड असं नव्हे, परंतु आपले अनुभव सांगावेत की ज्याच्यातनं एखादा जरी गोष्ट कोणाला मिळाली तर त्याचा उपयोग होईल. मला वाटतं दुर्गुणपेक्षा गुणच होणार. नाही, कारण मागे जर किंवा पुढे मिस्टर किंवा नाती बसले असतील तर त्या मला असं असं खून करतात की तू आता गप्प बस. नवऱ्याच्या अशा कोणत्या गोष्टी की ज्याचा राग येतो? काम अजिबात करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हो का ते असं आहे का, नाही मला नाहीच जमायचं असं ते म्हणतात. आता मी अगदी स्पष्ट बोलते, कदाचित हे बघतील आणि हसतील का रागवतील मला माहिती नाही, परंतु खरंच म्हणजे असं की नाही, त्यांना माहिती आहे की बायको आपलं सगळं करून, नाही ठीक आहे ग तू आजच्या दिवस कर, उद्यापासून मी नक्की करतो. म्हणजे आश्वासनही कशी द्यायची मी त्यांच्याकडून शिकले. त्यामुळे हेच आहे. जर तुमचं कुकिंग चॅनल खूपच छान आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, ते सोडून अजून नवीन 2 चॅनल सुरू करायचे असले तर कोणत्या विषयावर कराल? मी लहान मुलांकरता करीन. मला गोष्टी सांगायला खूप आवडतात, आणि मी आपल्या चॅनलवर पण 2-4 गोष्टी सांगितल्या होत्या. आणि हल्लीच्या काळामध्ये आजी गोष्टी सांगायला नाही आहे, कारण आणि मग त्यामुळे काय झालं की मुलांना आजीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्सच माहीत नाहीत. कारण मोठा असा जो शब्द म्हणतात, तो केवढा मोठा होता असंच प्लेन बोलतात, तो केवढा मोठा होता, त्याला केवढे मोठे कान होते, ह्या ज्या गोष्टी आहेत ही मुलं आता माहितीच नाही त्यांना. त्यामुळे मला आजीच्या गोष्टींचं चॅनल सुरू करायला आवडेल. खूपच छान. एकाच शब्दात उत्तर. ते माझ्या दृष्टीने कठीण आहे जरा. आई, वडील, नवरा, मुलगी की सासू? आई, वडील, नवरा. आता सध्याच्या परिस्थितीत नवराच म्हटलेलं बरं. नाही, खरंच माझे मिस्टर जरी एका वाक्यात असेल तरी माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात. आणि एखादा सबस्क्रायबर भेटला किंवा कोणी माझं कौतुक केलं तर माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या मिस्टरांना त्याचा आनंद असतो. आणि त्यांचं मला इतका पाठिंबा आहे. भले आमच्यामध्ये कधी एखाद्याला रागवारागी होत असे, पण त्याचा आवाज होत नाही. आणि त्यांचा सपोर्ट मला खरं आहे, आणि म्हणूनच मी आज इथे आहे. सर्वात आवडती अभिनेत्री? सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित. छानच. भाजप की काँग्रेस? अरे बापरे, मला राजकारणातलं काही कळत नाही, पण भाजप. अच्छा. सासू की सासरे? सासू, कारण तिने मला वळण लावलं ना, त्यामुळे सासू जास्त. तात्या विंचू की कवट्या महाकाळ? तात्या विंचू. अलका कबूल की निशिगंधा वाड? अलका कुबल. बरं. दुबई की कोकण? कोकण. अच्छा. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? आता राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राज ठाकरेंचं मला भाषण देण्याची पद्धत आणि हे खूप आवडतं. आणि असं वाटतं की राज उद्धव एकत्र होऊन उद्धवराज असं छान एक तयार व्हावं आणि आपल्या देशात त्यांनी छान प्रगती करावी
म्हणून सध्या तरी दोघंही. खूपच छान. आज खूप मजा आली अनुराधाताई, तुम्ही इथे आलात नाही. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आमच्या ज्योतिषप्रेमींना खूप नवीन विचार मिळालेत. विशेषतः युवा पिढी आपल्याकडे खूप ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहे. या युवा पिढीला लहानपणापासून शिक्षण, हॉस्टेल यामुळे जे संस्कार घरात मिळू शकले नाही ते तुम्ही त्यांना देत आहात आणि हे खूप मोठं सोशल वर्क आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आम ते खास हे आमच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं. तुम्हीसुद्धा तुमच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून इथे आलात आणि खूप अगदी रिक्वेस्ट करावी लागली. खूप असं काही नाही, सहज मी फक्त फोन केला की ताई असं असं माझी इच्छा आहे आणि ताईंनी लगेच वेळ काढला. तुमचं खूप खूप धन्यवाद. जय ज्योतिष. आणि खरं म्हणजे आपण एंड करायच्या आधी म्हणते की खरं म्हणजे ताईंचं मला खूप कौतुक वाटतं की इतक्या ग्रहांच्या बरोबर असलेले, म्हणजे ती ताराच आहेत एक प्रकारच्या, त्या ग्रहांबरोबर असतात पण तरी त्या इतक्या डाऊन टू अर्थ आहेत आणि इतकं छान सांगतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे आजी त्यांची आणि माझी ओळख व्हायच्या आधी मी त्यांना यूट्यूबवर बघत होते आणि मला असं वाटायचं की एकदा यांना आपण भेटलं पाहिजे बरं का. आणि काय लागली तो योग आला आणि आपण त्यावेळेला भेटलो आणि खरंच तुम्ही मला बोलवलं याबद्दल तुमचे खूप आभार आणि खूप धन्यवाद. शुभम भवतु. शुभम भवतु. जय धन्यवाद. जय गणेश. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.